नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सारं जग हे एक पुस्तक आहे आणि मनुष्य हा आयुष्यभराचा विद्यार्थी आहे. ही आणि यासारखी अनेक वचनं तुमच्या चांगल्याच परिचयाची आहे. आपल्या प्रत्येकाची धडपड हीच असते की आपण चांगला विद्यार्थी होऊया. त्यासाठी आज आपण अभ्यास म्हणजे काय, त्यासाठी लागणारी कौशल्य कोणती, त्यासाठी कोणती तंत्र वापरता येतात हे पाहणार आहोत. ज्यांना स्वतःचा अभ्यास स्वतःच करायचा आहे आणि यशस्वी व्हायचंय त्यांना हा कार्यक्रम नक्कीच मार्ग दाखवेल. नमस्कार मंडळी, मी अनुराधा गोरे आणि मी आहे सोनाली भट. आज आपण अभ्यास म्हणजे काय हे बघणार आहोत की अभ्यास म्हणजे सर्वशक्तीनिशी सातत्याने आणि दीर्घकाळ प्रयत्न करत राहणं म्हणजे अभ्यास. हो, आणि या अभ्यासाबरोबरच स्वयंअध्ययन ही तेवढीच महत्वाची प्रक्रिया आहे. स्वयंअध्ययन म्हणजे स्वतःसाठी स्वतःहून शिकणं. मला असं वाटतंय की आपले जे मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत त्यांना हे खूपच महत्वाचं आहे. स्वयं अध्ययन ही अध्यापनातली एक प्रगल्भ अवस्था मानली जाते. यामुळे स्वतःच्या सर्व क्षमतांचा विकास होतो, आत्मविश्वास वाढतो आणि मनातल्या साऱ्या भीती दूर पळून जातात. अगदी बरोबर. आणि खरं तर ह्याची आपल्याला साक्ष पटते ती म्हणजे परीक्षा जवळ आल्यावर. आहार विहाराची अनियमितता सुरू होते, जागरणं सुरू होतात आणि मग या सगळ्याचा परिणाम परीक्षेला जाताना आत्मविश्वासाचा अभाव मुलांच्यात जाणवतो. परीक्षेला गेली की जे येत असतं तेही विसरायला होतं, नको त्या चुका होतात आणि मग जेवढं यश मिळायला पाहिजे तेवढं यश मुळे मिळूच शकत नाही. आणि अपेक्षा एवढं यश मिळालं नाही तर मग निराशा येते आणि निराशेच्या नंतर परत काही वेगळे प्रयत्न करत राहण्याच्या ऐवजी विद्यार्थी त्याच चक्रात पुन्हा फिरत राहतात. म्हणजे पुन्हा चुकीच्या सवयींनी अभ्यास करत राहतात. तेच क्लास आणि तेच पाठांतर. हो, अगदी बरोबर आहे. ह्या चुकीच्या सवयी ज्या असतात ना मुलांच्या, किंवा तुम्ही जे म्हणाला दुष्टचक्र, आता हेच बघा ना, अभ्यास करताना किंवा वर्गात शिकताना मुलांचं लक्ष बाई काय शिकवतात ह्याच्याकडे अजिबात नसतं. बाईंनी अभ्यास दिला तरच तो करायचा. आणि हा अभ्यास करताना सुद्धा पालक, गाईड, मित्रांच्या नोट्स यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आणि अशा अभ्यासात जिथे तुम्हाला आकलनच नाहीये, तुम्ही काय करता हे माहितीच नाहीये, असा अभ्यास केला तर त्याचा किती फायदा होऊ शकेल. आता आपण हे बघितलं की हे दुष्टचक्र आहे, तर ह्या चक्रातनं मग बाहेर तरी कसं यायचं बाई. तर मला वाटतं त्याच्यासाठी सिद्धांताच्या किंवा संशोधनाच्या आधारावर जे अभ्यास नीती, अभ्यास कौशल्य आणि अभ्यासाच्या ज्या चांगल्या सवयींचा जो शोध लागला आहे, मला वाटतं त्यांचा जर विद्यार्थ्यांनी वापर केला तरच ते या दुष्टचक्रातनं बाहेर येऊ शकतात. नाही का? अगदी बरोबर आहे. अभ्यास नीती, अभ्यास तंत्र तर आपण बघणार आहोतच, पण त्याच्या अगोदर आधी आपण बघूया की अभ्यास प्रक्रिया म्हणजे नेमकी असते तरी कशी. बरोबर. सर्वसाधारणपणे अभ्यास प्रक्रिया ही 3 टप्प्यात विभागलेली असते. पहिल्या टप्प्यामध्ये ज्ञान, माहिती यांचं आपण संकलन करत जातो, म्हणजे मिळवत जातो निरनिराळ्या माध्यमातून. दुसऱ्या टप्प्यावर त्याच्यावर प्रक्रिया करतो, म्हणजेच असलेली सगळी माहिती आपण एकत्र करतो, त्याचं वर्गीकरण करतो, फरक लक्षात घेतो, तुलना करतो आणि मग तिसऱ्या टप्प्यावर त्याचं सादरीकरण केलं जातं. मग कदाचित एखादा लेख लिहिणं असेल, एखादं नाटक सादर करणं असेल, पत्र लिहिणं असेल किंवा चित्र काढणं, रंगवणं किंवा आणखीन काहीही असू शकेल. बरोबर आहे. नृत्य सुद्धा एखादं असू शकेल. पण आता हे सगळं करताना मला वाटतं मुलांच्या मनात आपण अभ्यास का करतोय ह्याच्याबद्दलचं चित्र जर स्पष्ट नसेल तर फक्त मार्कांसाठी, बोर्डात येण्यासाठी किंवा चांगले पहिलं येण्यासाठी ह्याच्यासाठीच जर त्यांनी अभ्यास केला तर मला वाटतं अभ्यासाचा जो हेतू आहे तो सफल होणार नाही. तर त्याहून वेगळं म्हणजे आपण अभ्यास हा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण सुंदर असा विकास व्हावा, आपल्या क्षमतांचा वापर व्हावा की जो आपल्याला जीवनात पुढे उपयोगी पडत राहील. तर मला वाटतं त्याच्यासाठी आपण अभ्यास करतो हे आधी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाही का? मला वाटतंय की अभ्यासाची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये हे गृहीतच धरलेलं आहे की क्षमतांचा विकास किंवा सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व बनणं म्हणजेच खरा अभ्यास आणि तोच विद्यार्थी असं मानलं जातं. बरोबर. मला असं वाटतंय सोनाली, त्यासाठी आपण आता सुरुवात करूया, ती म्हणजे अभ्यासाच्या ज्या कार्यनीती म्हणतात ना त्या कार्यनीतीपासून आपण सुरुवात करूया. कार्यनीती आपल्याला इथे दिसतील, तुम्हाला वाचायला मिळतील. त्याची सुरुवात प्रथम होतीये एम पासून. एम फॉर मूड, म्हणजेच मानसिकता, अभ्यासासाठी मनाची तयारी असणं. बरोबर.
तुमच्या सर्व चिंता भीती हे सगळं दूर सारायचं आणि आत्मविश्वासाने अभ्यासाला सामोरं जायचं म्हणजे मानसिकता. यानंतरच्या नीतीमध्ये आहे एस, जो सर्व्हेसाठी आहे. सर्व्हे म्हणजे सर्वेक्षण, निरीक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं. हे निरीक्षण किंवा हे जो सर्व्हे आहे तो अगदी वर्षाच्या सुरुवातीलाच करणं आवश्यक आहे. म्हणजे नक्की अभ्यासक्रम किती आहे, हा अभ्यास करण्यासाठी माझ्याजवळ वेळ किती आहे, साधारण परीक्षा केव्हा येतात, अभ्यासात किंवा परीक्षेचं गुणदान कशा प्रकारे केलं जातं, या सगळ्याचा आढावा सुरुवातीलाच घेणं आणि या सगळ्याबद्दलची पूर्ण माहिती आणि आलेख माझ्याजवळ तयार असणं म्हणजे सर्वेक्षण, नाही का? अगदी बरोबर. दुसरा जो दिसतोय तुम्हाला भाग तो म्हणजे क्यू म्हणजे क्वेश्चनिंग, प्रश्न विचारणं. बरोबर. ही एक अतिशय छान अशी कला आहे आणि ज्याला विषय पूर्ण समजलेला आहे ना त्यालाच फक्त नेमका प्रश्न विचारता येतो. बरोबर. त्यानंतर 4 R पैकी पहिला आर जो आहे तो आहे रीडिंग किंवा वाचनाचा. आपण क्रमिक पुस्तकं तर वाचत असतोच, पण त्याबरोबरच आवश्यक असणारी संदर्भ पुस्तकं, पूरक वाचन हेही तितकंच आवश्यक आहे. मी तर ह्या पलीकडे जाऊन असं म्हणेन की लिहिलेलं तर आपण सगळे वाचतोच, पण पुस्तकातली चित्र, आलेख ह्यांचं सुद्धा आकलन आणि ह्यांचं सुद्धा वाचन हे मुलांना जमलं पाहिजे. त्याचबरोबर आपण जेव्हा ऐकत असतो ते ऐकताना वक्त्याची देहबोली किंवा जी बॉडी लँग्वेज म्हणतो त्याचंही जर आकलन आपल्याला झालं तरच नक्की लेखकाला किंवा बोलणाऱ्याला काय म्हणायचंय हे आपल्याला कळू शकतं. आणि मग आपण जे म्हणतो की शब्दांपलीकडे जाऊनचे शब्द आपल्याला तरच समजू शकतात, नाही का? म्हणूनच तर मला वाटतं असं निसर्ग याचं सुद्धा वाचनच करायचं असतं. इव्हन रस्त्यातून साध्या चालताना सुद्धा आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करणं म्हणजे एक प्रकारचं वाचनच असतं. बरोबर आहे. दुसरा सेकंड आर आहे जो रेकग्नाइज आणि रिकॉलचा. म्हणजेच काय की जे पाहिलंय, जे ऐकलंय ते आपल्याला योग्य वेळी योग्य त्या प्रकारे आठवणं आणि ते सादरही करता आलं पाहिजे. तिसरा आर आहे तो रिव्ह्यूचा म्हणजे पुनरावलोकन. म्हणजेच काय की अभ्यास, ग्रहण जे आतापर्यंत शिकलोय ह्याचं मी परत जाऊन मागे जाऊन निरीक्षण करणं, मागे जाऊन त्याचा आढावा घेणं. याचबरोबर जेव्हा उत्तरपत्रिका हातात येतात तेव्हा फक्त किती मार्क मिळालेत हे बघून त्या बाजूला ठेवण्यापेक्षा मला गेल्या वेळी किती मार्क होते, टर्म परीक्षा आहे, 6माही परीक्षा आहे, म्हणजे उत्तरपत्रिकांची एकमेकांशी केलेली तुलना किंवा आदर्श उत्तरपत्रिका मिळवणं की माझ्याहून चांगलं जो करतोय तो नक्की चांगलं म्हणजे काय, माझ्या आदर्श काय आहे, माझ्या ह्याच्यात त्रुटी काय आहेत की ज्या मी दूर सारू शकीन, माझ्या अभ्यास नीतीमध्ये मला काही बदल करायला हवाय का की ज्या योगे मी माझा पेपर किंवा माझी उत्तरपत्रिका जास्तीत जास्त चांगली करू शकेल, नाही का? तो म्हणजे रिव्ह्यू. हो. त्याच्यानंतरचा जो आर आहे तो आहे राईट. आणि काही जण आर राईट म्हणण्याच्या ऐवजी याला ई असं सुद्धा म्हणतात, ज्याला एक्सपांड किंवा एक्सप्रेस करणं असंही म्हणतात. बरोबर. मला वाटतं डिक्शनरीज आपण बघायला लागलो तर ईच्या अगोदर डब्ल्यूच्या अगोदर येतो डी फॉर डिस्कशन आणि डी फॉर डायजेस्ट, अशा अनेक गोष्टी येतात. डायजेस्ट झालं नसेल म्हणजेच जर तुम्हाला पचवलं गेलं नसेल, पूर्ण विषयाचं आकलन जर झालं नसेल तर तुम्हाला राईट करणं किंवा एक्सपांड करणं किंवा एक्सप्रेस करणं या सगळ्याच गोष्टी जवळजवळ अशक्य आहेत. आणि एक्सपांड करणं किंवा राईट करणं याच्यामध्ये परत असंख्य प्रकार येतात. विशेष करून मुलांना जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवायची असते तेव्हा वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायचे असतील तर नीती वेगळी असते. बरोबर. पत्र लिहायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने तयारी करायला लागते. कल्पना विस्तार करायचा असेल तर वेगळं करायचं असतं. या सगळ्याचं भान मुलांनी ठेवलं पाहिजे. आणि मुद्देसूद हवं तेवढंच लिहिणं हेही तितकंच आवश्यक आहे. आपल्या अभ्यास नीतीमध्ये पुढे येतोय तो डी फॉर डिस्कशन. म्हणजेच काय, चर्चा करणं. मग ही चर्चा 1 to 1 म्हणजे मित्रांमध्ये असेल किंवा एखाद्या ग्रुपमध्ये जेव्हा आपण डिस्कशन करतो, मग हा ग्रुप फक्त मित्रमैत्रिणींचाच हवा असं नाही, तर मी तर म्हणेन उलट आपल्या घरात असणारे पालक, आई वडील, पालक, नातेवाईक किंवा मी तर म्हणेन शिक्षक ह्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणं हे तितकंच आवश्यक आहे. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येकाचं ज्ञान वेगळं आहे. तर सगळ्याचा अनुभव किंवा सगळ्याचा उपयोग आपल्याला डिस्कशनमध्ये होऊ शकतो आणि आपल्याला नक्की काय कळलंय, ते कळलंय ते बरोबर आहे की नाही ह्याचं एक प्रकारचं चेकिंग म्हणता येईल, हे आपल्याला या डिस्कशनमधनं होऊ शकतं. ह्या चर्चा प्रक्रिया सुरू होते. बरोबर आहे. आणि आपण सादर करतो त्यामुळे आपल्याला तेही एक अनुभवच मिळतो, नाही का? आता हे सगळे आर डी वगैरे झाल्यानंतर आपण वळूया शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा. ह्या शेवटचा जो आर आहे हा जरी क्रमाने शेवटचा आला ना तरी तो अतिशय महत्वाचा आहे. कारण ह्या शेवटच्या आरचा अर्थच असा आहे की स्वतःला
ओळख पटवून घेणं, बरोबर. स्वतःच्या क्षमतांचा अंदाज येणं आणि स्वतःची जर ओळखच पटली नाही ना तर पुढचं सगळंच थांबलं नाही का. हो ना, रिअलायझेशन. आता स्वतःची ओळख पटणं म्हणजे नेमकं काय, तर माझे स्ट्रॉंग पॉइंट्स ज्याला आपण क्षमता म्हणतो, वीक पॉइंट्स किंवा ज्याला आपण अक्षमता म्हणतो, ह्या सगळ्यांचा आपल्याला पूर्ण आढावा घ्यायला पाहिजे. त्याच्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अभ्यास करताना नेमकी आपल्याला समस्या काय येतात. जसं आपण डॉक्टरकडे जाताना नेमकं काय होत आहे सांगितलं नाही तर आपल्याला उपाय त्याच्यावर करता येत नाही, त्याप्रमाणे अभ्यासामध्ये सुद्धा आपल्याला नेमक्या समस्या काय आहेत हेच जर आपल्याला कळलं नाही ना तर उपाय करणं खूप कठीण आहे. आणि म्हणून या शेवटच्या आरमध्ये या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या क्षमतांचा, समस्यांचा हा वेध घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. या पुढे जाऊन मी असं म्हणेन, नुसत्या क्षमता काय आहेत हे माहिती असून उपयोग नाही, तर या क्षमतांचा मी जास्तीत जास्त वापर कशा प्रकारे करू शकेन की ज्या योगे माझ्या ज्या अक्षमता किंवा जे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत त्याच्यावर मला मात करता येईल. त्याबरोबरच मी तर असं म्हणेन की आपले पंचेंद्रिय ज्याला आपण 5 सेन्सेस म्हणतो त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेतला तरच ही जी कौशल्य आहेत त्यांचा आपल्याला विकास करून घेता येईल. तू जी आता कौशल्य म्हणालीस ना आणि क्षमतांचा विकास जो म्हणालीस तो पुढच्या भागामध्ये आपण खूप अतिशय सविस्तरपणे बघणार आहोत. या कौशल्यांबरोबर अजून अतिशय आणि सर्वात महत्वाची गोष्ट अभ्यासाला सुरुवात करायच्या आधी म्हणजे आपले जे विचार आहेत, जे निगेटिव्ह विचार किंवा जे नकारात्मक विचार आपण म्हणतो की मला हे येणार नाही, मला मार्क कमीच मिळतील, मला हे जमूच शकणार नाही, ह्या सर्व नकारात्मक विचारांना पळून अगदी त्यांची हकालपट्टी करणं आणि त्यांच्या जागी सकारात्मक विचार की मी प्रयत्न केला तर मला हे येऊ शकतं, मी प्रयत्न करणार आहे, हे जे सकारात्मक विचार आहेत त्यांची मला वाटतं स्थापना या निगेटिव्ह थॉट्सच्या ऐवजी आपल्याला करणं ही मला वाटतं या दुष्टचक्रातनं बाहेर येण्याची पहिली पायरी आहे, नाही का. अगदी बरोबर आहे. ही अभ्यास नीती बघितल्यानंतर आता आपण वळूया अभ्यासाच्या तंत्राकडे. अभ्यास तंत्रामध्ये अनेक गोष्टी येतात. प्रश्न विचारावे कसे, उजळणी कशी करावी, पाठांतर कसं करावं, लक्षात कसं ठेवावं, स्मरण कसं करावं, चिंतन कसं करावं आणि सगळ्यात शेवटी प्रश्नपत्रिका कशी सोडवावी इथपर्यंत आपण येणार आहोत. बाई मला वाटतं सुरुवात मात्र आपण प्रश्नांपासूनच केली पाहिजे, कारण प्रश्न विचारलं की त्याची उत्तरं देताना तर मुलं घाबरतातच, पण साधा बाईंना प्रश्न विचारतानाही मुलं एवढी घाबरतात की कधी कधी मनात शंका येते की ह्यांना कळलंय की नाही, की ह्यांच्या मनात काही शंका येतात की नाही, असं आपल्या मनात ह्या शंका निर्माण होतात. बरोबर आहे. हा, म्हणून आपण सुरुवात प्रश्नांपासूनच करूया. अगदी बरोबर आहे. खरं तर मी तर म्हणेन की मुलांच्या मनामध्ये कची जी बाराखडी आहे ना, क का की की कुकू, हे सगळे प्रश्न सारखे आले पाहिजे अगदी. आणि हे जे प्रश्न येतील ना त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी स्वतः शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. एक मुलांनी लक्षात ठेवावं की माणसाला जर कधी प्रश्न पडलाच नसताना तर आतापर्यंतची प्रगती झालीच नसती, नाही का. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मला असं वाटतं सोनाली, कदाचित त्यांच्या मनामध्ये असं होत असावं की प्रश्नपत्रिका, त्याच्यातलं यश अपयश आणि मग कुठेतरी प्रश्नाला सामोरं जायला मुलं घाबरत असतील. एक मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे की खरं तर असं काही घाबरायचं बिलकुल कारण नसतं, पण ज्या वेळेला प्रश्नपत्रिका काढली जाते त्या वेळेला शिक्षक नेहमी सोपे, कठीण, किती प्रश्न आहेत, मुलांना पास व्हायला मदत होण्यासाठी परीक्षा घेतलेली आहे, मुलांना काय येतं हे तपासण्यासाठी परीक्षा घेतलेली आहे, पूर्ण याचा विचार केलेला असतो आणि मगच प्रश्नपत्रिका काढलेली असते. आपल्याला मला वाटतं इथे एक आलेख दिसतोय, त्या आलेखामध्ये दाखवलेला आहे काठिण्य पातळी कशी कशी असते. तर मुलांनी बिलकुलही प्रश्नांना घाबरू नये असं मला वाटतं. हो, आणि याबरोबर एक लक्षात ठेवलं पाहिजे की परीक्षेत जसं आपल्याला काय येतं हे बघतात तसं थोडंसं परीक्षा म्हटली की ती कठीण असणारच. सगळंच जर आपल्याला आलं, सगळ्यांना 100 मार्क मिळाले तर या परीक्षेचा हेतू साध्य होणार नाही, हो की नाही. अभ्यास तंत्रातील आपण प्रश्नांचं महत्व तर पाहिलंच, त्यानंतर आता वळूया नियोजनाकडे. नियोजन म्हणजे असं म्हटलं जातं ना की दोज हू फेल टू प्लान टू फेल, म्हणजे हे अगदी खरं आहे. त्याच्यासाठीच नियोजनाला परीक्षेत किंवा अभ्यासामध्ये हे अनन्यसाधारण महत्व आहे. तर नियोजन करताना आपलं ध्येय आधी निश्चित केलं पाहिजे, त्यानंतर आपल्याकडे किती काळ उपलब्ध आहे तो बघितला पाहिजे, त्यानुसार किती पाठ्यांश आहे, मला ह्या प्रत्येक गोष्ट करण्यासाठी किती वेळ आहे, केव्हा काय करायचं ह्याचा आराखडा पूर्णपणे तयार असेल तर मला वाटतं आपल्याला अभ्यास जास्त परिणामकारकरित्या करता येऊ शकतो, नाही का. मला वाटतं सोनाली एवढंच नव्हे तर आजकालच्या विद्यार्थ्यांना 24 तासाचे 26 तास करतात, 28 तास हे सुद्धा करता आले पाहिजेत. आणि ती कला त्यांना माहिती तंत्रज्ञान आणि माहितीच्या प्रस्फोटाच्या काळामध्ये अतिशय गरजेची आहे. कारण 24 तासाचे 26 तास किंवा 28 तास करणं
याचा अर्थच असा की मुलांनी एकाच वेळेला 2 किंवा 3 कामं सुद्धा तेवढ्याच परिणामकारकरित्या आणि तेवढ्याच कार्यक्षमतेने करायला शिकणं, बरोबर, हे मुलांना आजकाल आलंच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी या आपल्याला दीर्घकाळ लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या पाठ तशाच झाल्या पाहिजेत, अशा गोष्टींचा समावेश रोजच्या तुमच्या नियोजनामध्ये असलाच पाहिजे. लेखन, वाचन याला विद्यार्थ्यांनी रोज ठराविक वेळ हा ठेवलाच पाहिजे. सर्वसाधारणपणे पाठांतर, वाचन ज्याच्यासाठी खूप खास एकाग्रता लागते, शांतता हवी असते, तो अभ्यास त्यांनी सकाळी करून घ्यावा. बरोबर. लिखाणाचं काम आहे किंवा टिपणं काढणं आहे, नकाशा भरणं आहे किंवा चित्र काढणं आहे, अशा प्रकारची कामं त्यांनी संध्याकाळी किंवा रात्री दिवस कल्पना केली तरी चालतील. डिस्कशन किंवा चर्चा हा जो भाग आहे तो सर्वसाधारणपणे मगाशी जसा तू उल्लेख केलास तसं प्रवासात जाता येताना किंवा एकमेकांच्यात बसलेलो आहोत, संध्याकाळी आपण खेळतोय, व्यायाम करतोय, अशा वेळेला आपण जर हे जर केलं तर अधिक त्याचा फायदा होऊ शकतो. अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे नियोजनात आहार, विहार, व्यायाम यांचा समतोल राखणं अतिशय आवश्यक आहे. कारण बरेच वेळा असं होतं आणि स्पेशली परीक्षा जवळ आल्या की आपल्या जेवणाकडे लक्ष नसतं, व्यायाम वगैरे तर खूपच दूर राहिलेला असतो आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि यामुळे आपलं एकाग्रता साधणंही शक्य होत नाही आणि त्याचा परिणाम परीक्षेत दिसून येतो. म्हणून खेळ, व्यायाम यांना तेवढाच वेळ प्रत्येक दिवशी देणं अतिशय आवश्यक आहे. अजूनही एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाची सुरुवात करताना, शेवट करताना मनन, चिंतन, एकाग्रता ह्यांनीच व्हायला पाहिजे. त्याबरोबरच व्हिज्युअलायझेशन किंवा स्वयंसूचना ज्या आपण म्हणतो त्याही विद्यार्थ्यांनी त्यांचा उपयोग केला तर त्यांना एकाग्रता साधता येऊ शकेल, नाही का? हे तर नक्की खरंच आहे. आणि मला असं वाटतं की मुलांना एक आलेख इथे दिसतोय आणि त्या आलेखामध्ये आपण बघतो की सुरुवात जेव्हा आपण अभ्यासाची करतो तेव्हा आपली एकाग्रता नसते, हळूहळू ती वाढत जाते, मग स्थिरावते आणि मग कमी होते. आणखीन तुम्हाला इथे काही मुलंही दिसत आहेत की जी कोणी पद्मासनात बसलेलं आहे, कोणी वज्रासनात बसलेलं आहे, कोणी शवासन केलेलं आहे आणि त्यांनी असं एक स्वतःसमोर कल्पना केलेली आहे की ह्याच्या पुढे मी जो अभ्यास करणार आहे ना तो सगळा माझ्या लक्षात राहणार आहे. मागे अभ्यास काय केला, पुनरावलोकन त्याचं केलेलं आहे आणि पुढे काय करणार आहोत त्याच्यात त्यांनी स्वयंसूचना देऊन अभ्यासाला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा हा जो खालचा पॉइंट आहे तो थोडासा वर एकाग्रतेचा गेलेला आहे. दीर्घकाळ एकाग्रता त्यांची राहणार आहे आणि एकदम एकाग्रता नष्ट न होता जेव्हा त्यांचं मन आणि शरीर थकेल अशा वेळेला त्यांनी काही वेगळ्या अशा ऍक्टिव्हिटी केल्या, म्हणजे स्वतःचा एखादा काही छंद आहे तो जोपासला, एकदम टीव्ही ऑन करायच्या ऐवजी दुसरं काहीतरी अभ्यासातलंच पण वेगळं काम केलं तर एकाग्रता दीर्घकाळपर्यंत त्यांची राहू शकते. कामात बदल हे रिलॅक्सेशन हे लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त टीव्ही बघितला तर मला बरं वाटतं, खेळायला गेलं तर मला बरं वाटतं असं अजिबात नाहीये. तर कामामध्ये बदल आणणं ह्याच्यामुळे तुम्हाला नक्की विरंगुळा मिळतो. बरोबर, अगदी बरोबर. पुढच्या तंत्राकडे वळूया. नक्कीच. उजळणी तंत्र आहे उजळणीचं आणि उजळणी तर अतिशय महत्वाची आहे आणि मुलं मला वाटते उजळणीचा अतिशय कंटाळा करतात. एवढंच नव्हे तर काही जण तर अगदी असं मोठं दिमाखानी सांगतात की शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये आपण अभ्यास केला आणि खूप छान मार्क मिळवले. हे तर मला वाटतं इतरांना चुकीच्या मार्गाला ते नेतायत असं आपल्याला वाटतं, नाही का? उजळणीचा मुलं कंटाळा करतात त्यांना मला विशेष करून सांगावं असं वाटतंय हे म्हणजे की आपला विस्मरणाचा जो वेग आहे तो दिवसाला 1% एवढा असतो. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर हॉलमधनं बाहेर समजा आपण एखादं भाषण ऐकायला गेलोय आणि ते भाषण ऐकून बाहेर येताना त्यातला 50% भाग हा जवळजवळ आपण विसरलेला असतो. त्यामुळे आपण जे शिकलोय ते आपल्या लक्षात राहावं अशी जर खरंच इच्छा असेल उजळणी वारंवार करायला हवी. म्हणजे आपण जसं मगाशी म्हटलं की नियोजनामध्ये उजळणीचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि रोज केलीच पाहिजे. एक आलेख आपण इथे आणलेला आहे आणि तो आलेख मुलांनी बघावा, त्याच्यावरून त्यांना कळेल की हळूहळू विस्मरण कसं कसं होत जातं आणि म्हणून मग आठवड्यानंतर महिन्यांनी उजळणी का करायला पाहिजे. उजळणी करायची म्हणजे अनेक प्रकार त्याच्यामध्ये विविधता ठेवता येते. पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे पाठांतराला पर्याय नाही. कारण असं जर पाठांतर केलं नसतं तर वेदवाङ्मय आपल्या पूर्वजांचं जे आहे ते आतापर्यंत आपल्यापर्यंत आलंच नसतं. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे धडेच्या धडे किंवा पुस्तक पाठ न करता फक्त त्याच्यातले महत्वाचे मुद्दे, सार शब्द असं काही त्यांनी पाठ करावं.
अभ्यासक्रमातला काही भाग असा असतो की जो त्यांना पाठ करावाच लागतो. आवश्यक असतं. व्याख्या असतात, सूत्र असतात, विधानं असतात. बरोबर. कोणी काय कोणाला म्हटलं आणि ते जे म्हणणं असतं ना ते अगदी तसं त्यांना पाठ येणं करायला आवश्यक असतं. आणि अशा गोष्टी त्यांनी रोजच्या रोज पाठ केल्या पाहिजेत. एवढंच नव्हे तर लिहूनही त्यांनी बघितल्या पाहिजे. कारण काही वेळेला ऱ्हस्व दीर्घालाही तेवढंच महत्व मार्क जातात. ऱ्हस्व-दीर्घ चुकलं, तुम्ही बरोबर उत्तर लिहिलेलं आहे पण ऱ्हस्व-दीर्घ चुकलं तर मार्क गेला. आणि म्हणून असं पाठांतर करताना त्यांनी लेखनाची मदत जरूर घ्यावी. तसंच मला असं वाटतं की पाठांतर करत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट करावी ती म्हणजे काही भाग सलग पाठ करावा, काही तुकड्या तुकड्यात पाठ करावा. हे पाठांतर करताना परत एक मगाशी म्हटलेलाच मुद्दा आहे पण परत सांगावं असं वाटतो की हे सगळं पाठांतर हे एकाग्रतेने होणं अतिशय आवश्यक आहे. तरच आपल्याला परत हवा तेव्हा हा भाग सादर करता येऊ शकतो. म्हणूनच हे पाठांतर करताना अभ्यासाची सुरुवात मनन, चिंतन, व्हिज्युअलायझेशन आणि स्वयंसूचनांनी होणं अतिशय आवश्यकच आहे. आता आपण नीती बघितली, अभ्यासाची तंत्र बघितली. आता अभ्यासाच्या चांगल्या सवयी म्हणजे काय हे थोडंसं सांगणं अतिशय आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. कारण अभ्यासाच्या सवयीच जर चुकीच्या असतील तर तंत्रनीती माहिती असून काही त्यांना फायदा होईल असं नाही. बरोबर. पण सगळा पसारा पडलाय, सगळीकडे घाण आहे, अशा मनस्थितीत, अशा परिस्थितीत आपण अभ्यास मला नाही वाटत मन लावून करू शकतो. एकीकडे टीव्ही चालू आहे, भावंड कुठेतरी खेळत आहेत किंवा आईने जेवण काय केलंय ह्याच्यामध्ये जर माझं अर्ध लक्ष असेल किंवा फोन कोणाचा आला होता, बेल वाजली, दारात कोण आहे ह्याच्याकडे जर माझं लक्ष असेल तर अभ्यास नीट होऊच शकत नाही. म्हणून ही आपण आपल्याला सवयच लावून घेतली पाहिजे की आपण जिथे अभ्यासाला बसतो आपली पुस्तकं, आपली खोली ही आपण नीटनेटकी स्वतः ठेवली पाहिजे. कारण तेव्हा मग तुम्ही जसं मगाशी म्हणाला की एक नातं निर्माण होतं, हे माझं आहे, मी नीट ठेवलं पाहिजे, मी चांगलं करण्याचा प्रयत्न करीन, हे नातं निर्माण होतं. आणि म्हणूनच अभ्यासाच्या सवयीचा हा एक महत्वाचा भाग आहे की नीटनेटकेपणा हवा. मला असं वाटतं सोनाली आणखीन एक मुलांना मला सांगायला आवडेल की त्यांनी चांगल्या मित्रांची संगत नेहमी ठेवावी. आणि आजकाल तर मला वाटते फोनमुळे मुलं फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटली की बरंच गप्पा मारतात आणि हा अनावश्यक गप्पांचा वेळ त्यांनी टाळला पाहिजे. मला वाटतं आपण इथे एक त्यांना आलेख दाखवलेला आहे की मानसिक तयारी, शारीरिक आरोग्य, वातावरण या सगळ्या गोष्टींचा त्यांनी कसं लक्षात ठेवायचा. आणि काही काही गोष्टी तर अशा असतात की अगदी लहान लहान गोष्टी असतात पण त्या महत्वाच्या खूप असतात. उदाहरणार्थ अभ्यासाला बसायचं आहे तर मग पेन शोधायला गेलो, मग वही शोधायला गेलो असं नाही, तर सगळी पूर्ण तयारी करून मगच त्यांनी अभ्यासाला बसावं. काही वेळेला असंही होतं की पेन नवीन जाहिरात दिसली की नवीन पेन घेऊन आलो असं नाही, तर आपलं अक्षर आणि पेन यांचं एक नातं जुळलेलं असतं आणि विशिष्ट पेन वापरलं तर आपलं अक्षर चांगलं येतं, तर ते त्याचा सराव पाहिजे. अभ्यासाची वह्या पुस्तकं आपण कशी लावतो तर सगळी वह्या एका ठिकाणी, पुस्तकं एका ठिकाणी, याच्याऐवजी एकाच विषयाच्या सगळ्या नोट्स, सगळी पुस्तकं, सगळ्या वह्या, तक्ते तयार केलेले हे सगळे एकत्र जर लावले तर आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. मला असं वाटतं आज आपण मुलांना बरंच काही सांगितलं नाही का. अभ्यास म्हणजे काय, नक्की अभ्यासाची नीती कोणती, तंत्र कोणती, अभ्यासाच्या चांगल्या सवयी कोणत्या, आणि पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे हे सगळं जर प्रत्यक्षात आणायचं असेल ना तर कौशल्य, जी बेसिक स्किल्स ज्याला म्हणतात, मूलभूत कौशल्य, ज्याला श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण, त्याच्यावर अधिक आपण जोर देणार आहोत. आणि पुढच्या भागामध्ये आपण अधिक माहिती त्याच्याविषयी मिळवूया. नमस्कार.